पुरुषोत्तमजी गानार साहेब, असोसिएशनचे सचिव रवींद्र इंगोले, खजिनदार विजय चौधरी आणि उपस्थित असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि प्रवीण गांगुर्डे आमचे मित्र नाशिकवरून माझ्यासोबत आले, आवर्जून आले. कार्यक्रमामध्ये बरेचसे मान्यवर आहेत जे माझ्या परिचित आहेत आणि मला फोन करून आलेले आहेत. उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा जय भीम. नाग लोक असोसिएशनचा विषय निघाला की ॲडव्होकेट राजेश नितनवरे यांची मला आठवण होते. 1982 पासून आम्ही बहुजन चळवळीमध्ये जोडलेलो होतो. ते पुलगावचे आणि माझं मूळगाव वर्धा जिल्ह्यातलं. नागपूरला प्रॅक्टिस आणि नंतर मग इकडे मी नाशिकला स्थायिक झालो, परंतु आम्ही सतत संपर्कात होतो. तर सर्वात आधी मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो. 2013ला मला आपल्या असोसिएशननी निमंत्रित केलं होतं. त्यानंतर ही दुसरी वेळ आहे. मध्यंतरी गानार साहेबांनी, किशोर पाटलांनी वगैरे बरेचदा निमंत्रण दिलं कार्यक्रमाला, परंतु काही कारणाने येता नाही आलं मला. पुण्यात आल्यानंतर बऱ्याचशा आठवणी येतात, कारण पुण्याला 98 to 2002 जवळजवळ 3-4 वर्ष मी न्यायाधीश होतो इथल्या न्यायालयामध्ये. तर पुण्याचा माणूस हा प्रश्न विचारणारा माणूस आहे हे मला तेव्हा जाणवलं. त्यातली एक आठवण सांगतो की मी तिथे मोटर वाहन कोर्टामध्ये न्यायाधीश होतो. इथल्या पुण्याच्या सातारा, सांगली, सोलापूर हे सगळ्या रस्त्याचे वाहनाचे गुन्हे आणि जंगली महाराज आणि हे सगळ्या रोडचे पूर्णा सिटीचे गुन्हे हे माझ्याकडे त्या सर्व केसेस यायच्या. सिग्नल तोडला, ड्रायव्हिंग लायसन्स नाही, दारू पिऊन वाहन चालवलं, 2-3 लाखाचा मी रेव्हेन्यू फाईन जमा करून द्यायचो. इथले कोर्ट आणि बाकीचे लोक म्हणायचे की संपूर्ण पुणे जिल्ह्याचा जो पगार आहे सगळ्या कर्मचाऱ्यांचे वैद्य साहेबांच्या कोर्टातून जमा होतो, असं गमतीनं म्हणायचे. तर महिला यायच्या, तर त्या जंगली महाराज रोडच्या महिला जेव्हा त्यांच्याजवळ लायसन राहायचं नाही, पोलीसवाल्यांना ते म्हणायच्या लायसन नाही आहे. मग पोलीस माझ्यासमोर आणायचे, तेव्हा ते मला म्हणायचे, साहेब आमच्याजवळ लायसन आहे पण सोबत लायसन नव्हतं. तर मी म्हणायचो, सोबत लायसन का ठेवलं नाही? साहेब हे काय मंगळसूत्र आहे का म्हणे आमच्या सोबत फिरवायला? अशा धाडशी महिला या पुणे शहरामध्ये आहे. पुण्यामध्येच ज्योतिबा फुले क्रांतीवीर त्यांची चळवळ झाली. बाबासाहेबांसोबत पुणे करार झाला इथे. तर असं हे पुणे ऐतिहासिक दृष्टीनं महत्त्वाचं पुणे आहे. मला या शहरामध्ये मागे गेल्या महिन्यामध्ये इथल्या वकिलांनी वकिली व्यवसाय आणि त्यातले अडथळे आणि उपाय या विषयावर बोलावलेलं होतं. त्यावेळी पण छान पुणेकर आलेले होते. बहुतेक कोर्टातील मंडळी होती. मला आज विषय दिला आहे की संविधानिक आरक्षण आणि बाबासाहेबांची भूमिका. म्हणून बरेच जण आता जे जनगणना सुरू आहे त्या विषयावर, उपवर्गीकरणावर, क्रिमी लेअरवर, गुणवत्ताधारी विद्यार्थ्यांना ओपनमध्ये घ्यायचं नाही अशा रीतीचा जो महाराष्ट्राचा निर्णय झालेला होता, या अनुषंगाने बरेचसे प्रश्न लोक विचारत असतात. त्या अनुषंगाने मला ही माझी मांडणी करायला संधी दिली. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण अभ्यासक आहात, की आरक्षण हंटर कमिशनला, महात्मा फुलेंनी जेव्हा हंटर कमिशनला निवेदन दिलं शिक्षणासंबंधी, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं 1882ला, आणि ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा सर्वात आधी जो वर्ग केला त्या वर्गाला उद्देशून बाबासाहेब म्हणाले, महात्मा फुलेंनी लिहिलं की एकाच वर्गाची प्रशासनामध्ये मक्तेदारी होत आहे
आणि त्यामुळे इतर समाजाच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होत आहे. म्हणून तुम्ही अशी सर्व समाजाला प्रशासनामध्ये जागा मिळेल अशा रीतीची व्यवस्था करा. तोच धागा पकडून छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला 50% आरक्षण दिलं आणि ते सूत्र धरून बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये 30 ते 31ला ब्रिटिशांना हेच सांगितलं की सर्व समाजाचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, डिप्रेस क्लासचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आणि त्यांनी मग भारतामध्ये जे काही ब्रिटिशांनी वेळोवेळी आयोग पाठवले, साऊथ ब्युरो कमिशन, सायमन कमिशन, यामध्ये बाबासाहेबांनी आरक्षणाची मागणी केली. तर अशा रीतीनं बाबासाहेबांची ती आरक्षणाची भूमिका होती सुरुवातीपासूनची. तर ही भूमिका कशी तयार झाली, त्यांनी स्वतः जे जगले त्या जगण्यामधून, अनुभवामधून ही मागणी पुढे पुढे गेली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक उदाहरण सांगायचं, जे शैक्षणिक आरक्षणाचं, शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या संदर्भात मी सांगेन तुम्हाला की सयाजीराव महाराजांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली. शिष्यवृत्ती दिल्यानंतर ते अमेरिकेला गेले. अमेरिकेला त्यांचा शिष्यवृत्ती संपली आणि आणखी 1 वर्ष त्यांना शिष्यवृत्ती पाहिजे होती. तिथून ते पत्र लिहायचे महाराजांना, सयाजीराव गायकवाडांना, की मला 1 वर्ष वाढवून पाहिजे. ते पत्र इथल्या जे महाराजांचा जो सेक्रेटरी होता, दिवाण होता, मेहता नावाचा, त्याच्याकडे यायचं आणि तो काही महाराजांपुढे ते पत्र ठेवत नसे. मग ते निराश झाले आणि कॉलेजच्या लायब्ररी समोर जवळ उभे राहिले. सेलिंगमन नावाचे त्यांचे जे प्राध्यापक होते अर्थशास्त्राचे, त्यांनी पाहिलं की आंबेडकर हे जरा दुःखी कष्टी दिसतात. त्यांना बोलावलं त्यांना चेंबरमध्ये आणि विचारलं काय झालं बाबा. त्यांनी सांगितलं की माझं शिक्षण हे अपूर्ण राहिलेलं आहे, माझी स्कॉलरशिप संपली आणि 1 वर्ष मला स्कॉलरशिप पाहिजे. तर ते ऐकल्यानंतर सेलिंगमननी एक शिफारस सुद्धा पत्र लिहिलं सयाजीराव गायकवाडांना की तुमच्या देशातला अत्यंत हुशार विद्यार्थी आमच्याकडे शिकतो आहे, त्याला जर तुम्ही 1 वर्ष स्कॉलरशिप वाढवून दिली तर तुमच्या देशाला त्याचा फायदा होईल अर्थशास्त्रासाठी. हे पत्र जेव्हा आलं तेव्हा अमेरिकेच्या प्राध्यापकाचं पत्र, सेलिंगमनचं पत्र असल्यानंतर त्या दिवाणाला ते दाबता नाही आलं. त्यांनी महाराजांपुढे ते पत्र ठेवलं आणि महाराजांनी लगेच शिष्यवृत्ती ग्रँट केली. शिष्यवृत्ती ग्रँट केली. बाबासाहेब 1 वर्ष परत शिकले. जेव्हा भारतात आले, त्यानंतर भारतात आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला आपला प्राध्यापकी लॉ कॉलेजला आणि व्यवसाय सुरू केला वकिलीचा, काही ट्युशन्स घेणे वगैरे. तर हे जेव्हा त्याला माहीत झालं मनुबाई मेहताला, आणि शिष्यवृत्तीचे जे सयाजीराव गायकवाडांची जी शिष्यवृत्ती होती ती कंडिशनल होती, जसं आपण हो एज्युकेशनल लोन घेतो त्यासारखी होती की ती एज्युकेशन झाल्यानंतर ते परत करायची शिष्यवृत्ती किंवा ते पैसे परत करायचे. पहिल्यांदा जेव्हा भारतात आले त्यावेळी ते गेले होते बडोद्याला त्यांना जी वाईट वागणूक मिळाली, दुरून फाईल फेकणे, तिथं राहण्याची व्यवस्था नाही झाली, तर ते परत आले होते. मग परत अमेरिकेत गेल्यानंतर हा प्रसंग, ते परत आल्यानंतर तो मनुबाई मेहता मग त्यांना पत्र लिहू लागला की आमचे पैसे, शिष्यवृत्तीचे पैसे परत द्या. बाबासाहेबांनी म्हटलं की मी नुकताच आलेलो आहे, मी आपले पैसे देणार आहे, पैशाची जुळवाजुळव करतो आहे. मेहताचं काही समाधान होईना. मेहता परत पत्र पाठवायचं की तुम्ही जर पैसे दिले नाही तर आम्ही तुमच्यावर केस करू. मग बाबासाहेबांनी त्याला उलट कपाटी उत्तर दिलं की मी तुम्हाला सांगतो आहे की बाबा मी तुमचे पैसे देणार आहे, मी काही पूर्व्या स्वभावाचा नाही.
इतपर तुम्हाला काय करायचं ते करा. ते पत्र मग मनुवाई मेहतानी केस करायसाठी महाराजांची परवानगी पाहिजे होती सयाजीरावांची. सयाजीरावांपुढे ते फाईल ठेवलं आणि पत्र दाखवलं की हे बघा असं ते काय म्हणतात, केस करा, मी बघून घे, काय करायचं ते करून घ्या. महाराजांनी फाईल बघितलं आणि फाईलवर एक शेरा मारला की हे पैसे भीमराव आंबेडकरांच्या शिक्षणासाठी खर्च झाल्यामुळे ते परत मागण्याचा प्रश्नच येत नाही. आणि असा गोल मारला. ऑफिशियल सिस्टीम असते ती, फाईल जेव्हा बंद करतात तेव्हा त्याला आता गोल मारतात आणि फेकून देतात. हा अनुभव होता बाबासाहेबांचा. म्हणून सर्वात आधी बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्या काउन्सिलमध्ये जेव्हा ते मजूर मंत्री झाले त्यावेळी शिष्यवृत्तीची व्यवस्था केली आणि विदेशात सुद्धा शिष्यवृत्ती पाठवण्याची त्यांनी व्यवस्था केली. हा तो आपल्या वैयक्तिक अनुभवातून केलेलं ते एक कार्य होतं. बाकी मग बाबासाहेबांनी ज्या तरतुदी केल्या संविधानामध्ये, जे 16(4), 15(3), 15(4) ज्या तरतुदी आहेत त्या सामाजिकदृष्ट्या मागास, शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि ज्यांचं प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व कमी असते, इनॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन इन द गव्हर्नमेंट, अशांना आरक्षणाची तरतूद लागू होते. मग असे कोण वर्ग आहे तर त्याचं आयडेंटिफिकेशन करून त्यांना आरक्षण द्यायचं असते. तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं आयडेंटिफिकेशन झालेलं होतं, परंतु ओबीसीचं झालेलं नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा ओबीसी म्हणजे कोण, म्हणजे बाबासाहेब जेव्हा संविधान निर्मितीचं जेव्हा काम चालू होतं त्यावेळी काही सदस्यांनी अशी मागणी केली होती की एससी आणि एसटी कोण आहे त्यांची एक यादी करावी, ती जोडावी. तर बाबासाहेब म्हणाले की अशी यादी जर मी संविधानाला जोडली तर ते संविधान फार मोठं होईल, हे काम आपण राष्ट्रपतीवर सोपवू. मग 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं आणि संविधान लागू झाल्यानंतर अनुसूचित जाती जमातीची यादीच नव्हती. ती यादी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, भारत सरकार कायदा 1935ला जोडलेली होती. तर त्यांनी शेड्यूल कास्टची जी यादी केलेली होती ती J.S. हटन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे एक जनगणना एक 10 निकष लावून जे केलेली होती त्यामध्ये डिप्रेस क्लास नावाचा जो एक क्लास त्यांनी सर्च केलेला होता त्यामधून घेतलेली ती सूची होती. 1931ला जे J.S. हटननी जनगणना केली त्या जनगणनेमध्ये 10 निकष लावले होते की असा कोण समाज आहे की ज्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जात नाही, असा कोणता समाज आहे की जे गोमांस खातात, असा कोणता समाज आहे की ज्यांच्याकडे ब्राह्मण पूजेला जात नाही, तेही ब्राह्मणाला बोलवत नाही, अशा वर्गांना असा कोण वर्ग आहे की ज्यांचा स्पर्श चालत नाही, अशा निकषामध्ये जे लोक बसले त्या जातींची यादी केलेली होती. ती यादी भारत सरकार कायदा 1935 जेव्हा झाला त्याला भारत सरकार अनुसूचित जाती आदेश 1936 करून त्यामध्ये ती यादी देण्यात आली. मग आता 1935ला काय हे आरक्षण देण्यात आलं त्या कायद्यानुसार, तर 1930 ते 32च्या दरम्यान बाबासाहेब गोलमेज परिषदेमध्ये गेले होते आणि गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी प्रकर्षानं आरक्षणाची मागणी केली, ॲट्रॉसिटी ऍक्टची मागणी केली. त्यावेळी बाबासाहेबांनी सर्व अस्पृश्यांसाठी म्हणजे सगळ्या डिप्रेस क्लाससाठी आरक्षणाची मागणी केली होती. गोलमेज परिषद कशासाठी झाली होती तर इंग्रजांचं भारताला स्वातंत्र्य देण्याचा मनसुबा होता, परंतु इथे विविध जाती, विविध धर्म, विविध संस्थानिक, तर हे कसं राज्य चालवणार त्या दृष्टीनं ते विचार विनिमय करत होते की तुमची राज्याची प्रणाली कशी राहील. आणि त्या दृष्टीनं गोलमेज परिषद भरवली. त्यामध्ये जे जॉर्ज पंचम जे होते त्यांनी ते ओपनिंग केलं आणि रॅमसे मॅकडोनाल्ड जे होते ते अध्यक्ष होते त्या तिथले पंतप्रधान. त्याला काही 86 हे भारतीय प्रतिनिधी होते आणि 16 इंग्लिश ब्रिटिशांचे प्रतिनिधी होते.
तिथे संवाद झाला की तुमची राज्यव्यवस्था कशी राहील, म्हणजे आणि त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा फार मोठा सहभाग आहे. म्हणजे आता जे फेडरल स्ट्रक्चर आहे, सेंट्रल आणि स्टेटचं जे व्यवस्था आहे, विविध आपल्या राष्ट्रपतीचे, कोर्टाचे हे जे काही अधिकार आहे, यामध्ये सुद्धा बाबासाहेबांचं फार मोठं भाष्य आहे. गोलमेज परिषद म्हटलं की बरेचदा फक्त आरक्षण एवढ्या पुरतच आपण मर्यादित असतो, पण तसं नाही आहे. बाबासाहेबांनी ते जे स्ट्रक्चर त्यावेळी सांगितलं तेच नंतर 1935च्या कायद्यामध्ये घेण्यात आलं. आणि त्यावेळी बाबासाहेबांनी त्यावेळी अल्पसंख्याक शब्द वापरायचे. इतर अल्पसंख्याकांचे आपले आपले प्रतिनिधी आलेले होते, मुस्लिमांचे प्रतिनिधी आलेले होते, आणि मुस्लिमांना 1919 पासून आणि ख्रिश्चनांना मुस्लिमांना 1909 पासून आणि ख्रिश्चनांना 1919 पासून आरक्षण मिळत होतं. त्यांचे प्रतिनिधी होते. बाबासाहेब हे डिप्रेस क्लाससाठी आरक्षण मागत होते. दुसऱ्या दिवशी आरक्षणावर चर्चा होणार होती, त्यावेळी मायनॉरिटीजच म्हणत होते त्याला. तर मायनॉरिटीजच्या चर्चेच्या वेळी त्या समितीमध्ये दुसऱ्या दिवशी चर्चा होणार, तर रात्री गांधीजी मुस्लिम प्रतिनिधींकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आंबेडकरांच्या जी मागणी आहे डिप्रेस क्लाससाठी, कारण अनटचेबल्स हे काही वेगळे नाही आहे, आमचे हिंदूच आहे, अशा रीतीची त्यांची भूमिका होती आणि म्हणून त्यांना सपोर्ट करू नये. परंतु मुस्लिम प्रतिनिधींनी त्यांना सांगितलं की आम्ही ऑलरेडी आरक्षण घेत आहोत, कारण त्यांना 1909 पासून आरक्षण होतं, राजकीय आरक्षण होतं, त्यांचे वेगळ्या सीटा वगैरे, आम्ही कसं काय त्यांना विरोध करू. त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की रात्री गांधी आले होते आणि त्यांनी आम्हाला तुम्हाला अपोज करायला सांगितलं, पण आम्ही अपोज करणार नाही. आणि बाबासाहेबांनी हे सगळ्याच बॅकवर्ड क्लाससाठी मागितलेलं आरक्षण होतं. मी सगळ्याच तीनदा का म्हणतोय की हे उपवर्गीकरणाचा विषय पुढे तुम्हाला मी सांगणार आहे, म्हणून मी ते सांगतोय. आता बाबासाहेबांचा आरक्षणामागचा जो दृष्टिकोन आहे, बरेचदा असं वाटतं बा आर्थिक परिस्थिती आमची सुधारली पाहिजे, आम्ही खूप मागासलेले आहोत, काही लोकांना असं वाटते. परंतु बाबासाहेब काय म्हणत होते हे मी बाबासाहेबांचा दृष्टिकोन आजच्या विषयाच्या अनुषंगाने माहीत करून घेण्यासाठी काही मी प्यारे रायटिंग अँड स्पीचेस मधले उतरवून आणले, ते मी वाचून दाखवतो तुम्हाला. हा विषय आपल्याला क्लिअर होईल आणि हे पहिल्यांदा मी एवढं डिटेलमध्ये मी सांगत आहे. बाबासाहेब 10 सप्टेंबर 1932 मुंबई येथे म्हणाले, आपल्या समाजाबाबत इतरांच्या मनात वावरत असलेली असमानतेची भावना नष्ट करावायची असेल तर रामबाण उपाय म्हणजे अंमलदारीच्या जागा संपादन करणे होईल. एक तरुण डेप्युटी कलेक्टरचे उदाहरण त्यांनी दिले. ते म्हणाले की तो जेथे जेथे जातो तेथे अस्पृश्यांना आपल्यावर खरेखुरे कृपाछत्र आहे असे वाटते. अस्पृश्यांना तुच्छतेने लेखण्याची जी इतर समाजाची भावना आहे ती कमी व्हावी लागते. असे अनेक अधिकारी झाल्यास आजची परिस्थिती पालटल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर 12 डिसेंबर 1938 मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात म्हणाले की तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा. ज्या समाजाला सरकारी नोकऱ्या नाहीत तो समाज अधिकाऱ्याच्या जागेवर जात नाही, त्याची ऊर्जितावस्था होणार नाही. ब्राह्मण समाज सरकारी नोकरीत आहे, त्यामुळे त्यात सामर्थ्य आहे व तो आपले वर्चस्व गाजवू शकतो. म्हणून तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा इच्छा पुरवला पाहिजे. त्यामुळे समाजाची उन्नती होईल याचा तुम्ही कसोशीने प्रयत्न करा. त्यानंतर 9 डिसेंबर 1945 खानदेश विभागाच्या वतीने आयोजित शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सभेत म्हणता, आपणाला माऱ्याच्या जागा अधिकाराच्या जागा हस्तगत करावायच्या आहेत, किल्ले सर करावायचे आहेत, त्याशिवाय आपणाला कर्मोपाय नाही. किल्ल्यावरून सैन्याची टेहाळणी करता येऊन शत्रूवर मारा करता येतो. शत्रूने सर्व प्रांत जरी व्यापला तरी जोपर्यंत किल्ले ताब्यात असतात तोपर्यंत कशाचेही भय बाळगण्याचे कारण नाही. पुढे बाबासाहेब म्हणतात, अस्पृश्यांपैकी काही लोक सरकारी नोकऱ्यांच्या पदावर जेव्हा जातील तेव्हा खरे तर आम्हाला चांगले शासन मिळेल.
राखीव जागा मागूनही होणार नाही, तर त्या निर्धारित वेळेत भरल्या पाहिजेत. त्याच वेळी काहीतरी कारणे सांगून टाळाटाळ केली जाईल. आपणा सर्वांना माहीतच आहे की नेमणूक करणारा अधिकारी जर एखादा हिंदू असेल तर अस्पृश्यांमध्ये कोणी योग्य उमेदवार नसतोच. म्हणजे असं ते सेरा मारतात असं त्यांना म्हणायचं आहे. केंद्रीय व प्रांतिक शासनामध्ये प्रतिनिधित्व मिळण्याचा तुम्ही आग्रह धरला पाहिजे, हे मूलभूत उपाय आहे. आणि नंतर बाबासाहेबांचं संविधान सभेतलं आणि असं वाक्य आहे, ज्यावेळी तो जेव्हा त्यांनी आरक्षणाची मागणी केली तेव्हा चित्रमय जगात एक पत्रक निघायचं. त्यांनी त्याच्यावर टीका केलेली होती की हे आंबेडकर समता मागतात आणि स्वतःच हे आरक्षण मागतात, हे विषमता फैलवतात. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की हे जे आरक्षण आहे हे समतेसाठी, समता प्रस्थापित करण्यासाठी. आणि त्या चित्रमय जगतच्या संपादकाला त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा सर्व विषमता आहे तेव्हा आम्हाला विषमतेनेच ट्रीटमेंट करावी लागेल. त्यांनी आजारी माणसाचं उदाहरण दिलेलं होतं की जेव्हा एखादा व्यक्ती आजारी असतो तेव्हा त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते. सगळे जेव्हा विषम असतात तेव्हा त्याची ट्रीटमेंट ही त्या आरक्षणानं विषमतेने द्यावं लागते असं त्यांना म्हणायचं. आणि समतेसाठी आरक्षण समतेसाठी आहे, हे पक्क लक्षात ठेवा. म्हणजे बाबासाहेबांची भूमिका काय लक्षात आली आपल्या, की जो समाज सरकारी नोकऱ्यात आहे, इतरांच्या मनातील तुमच्या प्रती असलेली असमानतेची भावना जर नष्ट करावायची असेल तर सरकारी नोकरी करा. हे आता जे वाचला, म्हणजे जो समाज शासन प्रशासनात जातो त्या समाजाचा एक दबदबा निर्माण होईल आणि मग जातीभेद कमी होईल. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी हा आरक्षणाचा मार्ग तुम्हाला करून दिलेला आहे. आज जे काही आपण इथे बसलेलो आहोत थोडेसे सुटाफुटात चांगले कपडे घालून, समाजामध्ये आज नाही म्हटलं तरी जातीभेदाची तीव्रता ही कमी झालेली आहे. का कमी झालेली आहे? जातीभेद करणारे लोक सुधारले म्हणून झाले का? नाही. आम्ही चांगले राहायला लागलो, आमची सुधारणा झाली म्हणून हा जातीभेद कमी झाला, हे त्याच्या मागे सूत्र आहे. हा समाज जसा प्रगती करेल, जेवढा सुशिक्षित होईल, सांस्कृतिक प्रगती करेल, आर्थिक प्रगती करेल, तर जातीभेद कमी होईल. अॅट्रॉसिटी ऍक्टनी जातीभेद नष्ट होणार. तर हे सूत्र घेऊन बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली. आणि हे सर्व होत असताना अनेक अडथळे आले, त्यांना पण त्यांनी पार केलं. सुरुवातीला 10 वर्षाची मुदत राहील अशा रीतीचा 1949ला जेव्हा संविधान तयार होत असताना ठराव आणलेला होता विरोध खासदारांनी, बाकीच्या काँग्रेसच्या खासदारांनी. तर बाबासाहेबांनी त्याला कडाडून विरोध केला. याला आमची प्रगती कुंठित करणं होईल, जर तुम्ही अशी मर्यादा घालाल तर आमच्या प्रगतीला कुंठित करता असं समजेल. ही तुमची पद्धत जी आहे मी जगाच्या वेशीवर टाकेल. आणि ही बातमी सप्टेंबर जनता नियतकालिकाच्या सप्टेंबर 1949च्या अंकामध्ये छापली. त्याचं हेडिंग दिलं. ती मागणी तर ठुकरावून लावलीच होती आणि मग ते मान्य झाले की 10 वर्षाची मुदत नाही टाकायची म्हणून. आणि म्हणून मग बातमी होती की अस्पृश्यांचा महान विजय. म्हणजे त्याला मुदत टाकू दिली नाही, या शब्दाला त्यांनी अस्पृश्यांचा महान विजय या शब्दामध्ये ते बातमी लिहिली गेली. म्हणजे आणि मग त्यांनी राजकीय आरक्षणाला 10 वर्षाची मुदत टाकू दिली. नंतरच्या गव्हर्नमेंटनी 10 वर्षांनी ते वाढवत राहतात. आणि बाबासाहेबांनी नंतर राजकीय आरक्षणामध्ये हे राजकीय आरक्षणाला काही त्यांनी सपोर्ट केलेला नव्हता. तर अनेकदा असा घोळ घालण्याचा प्रयत्न होतो की फक्त 10 साल केली आंबेडकरने आरक्षण जे आता वगैरे, तर 10 वर्षासाठी आरक्षण नव्हतं. मधल्या काळामध्ये जेव्हा 1951ला मद्रास सरकारने शैक्षणिक आरक्षणाच्या संदर्भात एक GR काढलेला होता की SC ST OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळेल. आता जे तामिळनाडू सरकार आहे त्याला पूर्वी मद्रास सरकार म्हणत, मद्रास राज्य नाव होतं त्याचं. तर त्या GRच्या विरुद्ध एक
उच्चवर्गीय व्यक्ती मद्रासच्या हायकोर्टामध्ये गेला की याच्यामुळे जातीभेद पसरेल आणि आमच्या हक्कावर गदा येते. दुसरं त्याचं म्हणणं असं होतं की संविधानामध्ये शैक्षणिक आरक्षण नाही आहे, नोकऱ्यांचं आहे पण शैक्षणिक नाही आहे. मद्रास सरकारने, मद्रास हायकोर्टाने ते ऐकलं आणि त्याच्या बाजूने निकाल दिला आणि तो जो निकाल आहे म्हणजे तो जो GR आहे तो रद्द झाला. त्यानंतर मद्रास गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टात गेलं हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध. तर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मद्रास हायकोर्टाने दिलेला निकाल कायम राहिला आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हा जो GR आहे SC OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेत प्रवेशाचा तो त्यांनी रद्द केला. ही बातमी जेव्हा बाबासाहेबांनी ऐकली की सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक आरक्षणाचा GR रद्द केला, तेव्हा बाबासाहेब फार संतापले की ज्या महत् प्रयासाने मी संविधान सभेमध्ये गेलो. म्हणजे बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की सुरुवातीला माझा हेतू हा मागासवर्गीय बहुजन समाजाच्या हितासाठी मी गेलो, परंतु नंतर माझ्यावर जबाबदाऱ्या टाकलेल्या. तुम्हाला माहीत आहे ते खुलना मतदारसंघातून कसे निवडून गेले, मुंबईत भारताची फाळणी झाली आणि मग नंतर त्यांना खुलना मतदारसंघाचं सदस्यत्व रद्द झालं आणि मग मुंबईवरून परत त्यांना काँग्रेसनीच निवडून पाठवलं. पण बाबासाहेबांचा हेतू तो सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये जे होतं आधीच की ह्या बॅकवर्ड क्लासच्या उत्थानासाठी आपण तिथं जाणं गरजेचं आहे. परंतु नंतर जशा जबाबदाऱ्या वाढल्या तसं मग त्यांनी आपल्या देशासाठी संविधानामध्ये सगळ्या तरतुदी केल्या. कोणाचा राग मनात ठेवला नाही, इक्वॅलिटी दिली, स्त्री पुरुष समानता दिली, सर्व त्यांनी एक जबाबदार आणि प्रामाणिकपणे काम केलं. पण सुप्रीम कोर्ट पण म्हणते की संविधानामध्ये शैक्षणिक आरक्षणाची तरतूद नाही. हे जेव्हा वाचलं त्यांनी, जेव्हा त्यांचा त्यावेळी ते विधिमंत्री होते, त्यांनी मग जेव्हा सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय येतो त्यावेळी एक घटना दुरुस्ती करावी आणि घटना दुरुस्ती केल्यानंतर तो कायदा किंवा ते जजमेंट सेट असाइड होऊ शकतं. तोपर्यंत ते लागू होतं. जसं आता ते उपवर्गीकरणाचा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने, पण तो काही सेट असाइड करायला तिथं बाबासाहेब नाही आला. मग त्यांनी तरतूद केली 15(3) जे आहे कलम, त्यामध्ये 15(4) कलम टाकलं की राज्यांना शैक्षणिक सवलती देण्याचा, विविध सामाजिक गटांना सोयी सवलती देण्याची तरतूद आहे. वास्तविक संविधानामध्ये कलम 46 आहे, ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये आहे, मार्गदर्शक तत्वामध्ये. त्यामध्ये राज्यांना, राज्य म्हणजे केंद्र आणि स्टेट याला राज्यच म्हणतात, राज्यांना अधिकार आहे मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी विविध योजना करण्याच्या. ही तरतूद असताना नाही, परंतु ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे. थोडा कायद्याचा, कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास असेल तर तुम्हाला कळेल की मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे बाइंडिंग नसतात, गव्हर्नमेंटला ते बाइंडिंग नसतात, ते फॉलो करायचे असतात, ते दिशादर्शक आहे. परंतु फंडामेंटल राईट जे आहे पार्ट 3 सुरुवातीचं जे आहे मूलभूत अधिकार हे बाइंडिंग फोर्स असतात, ते पाळावेच लागतात गव्हर्नमेंटला. म्हणून त्यांनी मूलभूत अधिकाराच्या तरतुदीमध्ये ही तरतूद केली. ज्यावेळी त्यांनी पहिली घटना दुरुस्ती आणली त्यावेळी विविध खासदारांनी म्हटलं की मिस्टर आंबेडकर, तुम्ही हे घटनेचं मंदिर बांधलं आणि तुम्हीच ते पाडून टाकताय. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की घटनेचं मंदिर मी जरूर बांधलं, पण पुजाऱ्यानं जर घाण केली असेल तर ते कोणी साफ करायची. आणि मग ते पहिलं बिल पास झालं. पहिली घटना दुरुस्ती बाबासाहेबांनी केली आणि 15(4) ही तरतूद झाली आणि त्यामुळे आपल्या इथे शैक्षणिक आरक्षण, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद कायम झाली, मद्रास सरकारची पण झाली. आणि नंतरच्या काळामध्ये 2005ला हे जे प्रायव्हेट इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजवाले आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात केस दाखल केली होती
इथला पुण्याचा तो मेडिकल प्रायव्हेटवाला काय नाव तिथं, त्यांची केस होती तेव्हा प्रायव्हेट मेडिकलमध्ये रिझर्वेशन राहणार नाही मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं. परंतु 2006ला मग घटना दुरुस्ती करून 15(5) हे कलम टाकण्यात आलं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये, खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा आरक्षण राहील अशी तरतूद करण्यात आली. फक्त मायनॉरिटीज त्याला एक्झेम्प्ट केले, मायनॉरिटीच्या ज्या संस्था असतात. तर त्यावेळी बाबासाहेबांनी जे पहिली जे घटना दुरुस्ती करून ठेवली 15(3) त्यामुळे मग नंतरच्या गव्हर्नमेंटला ही तरतूद करता आली. आणि म्हणून आज आपल्याला आपल्या एक 20-25 घरामागे एक इंजिनियर पोरगा दिसतो. प्रायव्हेट मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजची 2-4 लाखाची फी समाज कल्याण भरतं, मेडिकल कॉलेजची 5-6 लाखाची इयरली फी सरकार भरतं. म्हणजे वर्षाची 5 वर्षाची 25 ते 30 लाख फी होतं मेडिकलची. तर ही फार मोठी, म्हणून आज आपल्याला हे आपले पोरं इंजिनियर मेडिकल दिसत आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटलाच आहेत असं नाही, तर प्रायव्हेटमुळे फार मोठा जो स्टेक आहे तो प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसचा आहे, मेडिकल कॉलेजेसचा. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही एज्युकेशन मधले रिझर्वेशन घेऊन, स्कॉलरशिप घेऊन इथपर्यंत आलेलो, हे फार मोठे उपकार आहे बाबासाहेबांचे. मला तर माझ्या स्वतःच्या जीवनात LLBला पण आरक्षण मिळालं आणि न्यायाधीशाच्या नोकरीत पण त्यावेळी आरक्षण होतं. आता बंद केलं त्यांनी, तर दोन्ही गोष्टी मला आरक्षणानेच मिळाल्या. मला असं वाटतं की बहुतेकांना याचा हा फायदा झालेला आहे. तर दुसरं हे सांगायचे की आता जो हा उपवर्गीकरणाचा मुद्दा आलेला आहे, तर त्यासाठी ब्रिटिश काळातील महार रेजिमेंटची गोष्ट सांगतो, मग आपण उपवर्गीकरणाकडे आणि क्रिमी लेअरकडे आणि बौद्धांच्या आरक्षणाकडे वळूया. की ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांना मिलिटरीमध्ये इथला माणूस पाहिजे होता, कोणी जायला तयार नव्हतं. परंतु इथला महार समाज, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला, हा ब्रिटिशांच्या मिलिटरीमध्ये गेला. कारण कामं पण नव्हते, इतर समाजाला आपापली कामं होती. चर्मकाराला चामड्याचे व्यवसाय करायचे, मातंगाला केरसुनी बनवण्याचे, महाराला काही काम नव्हतं. असं त्या जातीनुसार जे 12 बलुत्यामध्ये गावाची सेवा करणे वगैरे मोजक्याच लोकांना होतं. ते कोतवालकीचे कामं काही सर्वांना मिळत नव्हते त्या काळात. तर हे मिलिटरीमध्ये गेले आणि भीमा कोरेगाव सारखं युद्ध केलं 1818, जिंकून दिलं, पेशव्यांचा पराभव केला, इथं राज्य करायला मदत केली. परंतु ब्रिटिशांचा एक नियम होता की जे जे त्यांच्या सैन्यामध्ये राहतील त्यांना इंग्रजी शिकलं पाहिजे. त्यामुळे सगळे शाळेत जाऊ लागले, शिकू लागले. फॅमिलीला पण ते शिकायला लावायचे. पगार मिळायचा, राहणीमानाचा दर्जा वाढला आणि प्रामाणिकता खूप, त्याच्यामुळे त्यांचे प्रमोशन व्हायला लागले. तर जो दुसरा वर्ग होता, जो सवर्ण होता, त्याला खालच्या पदावर राहिल्यामुळे महार सैनिक जो वरच्या पदावर गेला त्याला शालूट मारावं लागायचा. त्यावेळी जवाहरलाल बाबाचा काळ. अशा काळात यांची प्रगती होत आहे ही यांना बघवली नाही. यांनी ब्रिटिशांचे कान भरले. ते म्हटले जर तुम्हाला इथे सत्ता करायची असेल, राज्य करायचं असेल, तर तुम्ही यांना मिलिटरीत नका करू. ब्रिटिशांना ते म्हणायचे आम्ही शिक्षण वगैरे आणलं, सामाजिक प्रगती वगैरे करतो, परंतु जातीभेदाच्या विरुद्ध काही ते फारसं काही काम करत नव्हते. बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये पण त्यांना सांगितलं की तुम्ही आल्यामुळे आमची काही खूप व्यवस्था झालेली नाही. आणि त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही ह्या ज्यांना जे लोक आम्हाला आमच्या भरोशावर स्वतःचं वर्चस्व मानतात त्यांच्या हातात देऊन, त्यांच्या हाती आम्हाला देऊन तुम्ही निघून जात आहात आणि स्वातंत्र्य देत आहात त्यांना, तर तुम्ही
फार निर्दयी अशा रीतीचे सुद्धा त्यांनी शेरे मारले होते गुलमेज परिषदेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य की सोशल इक्वॅलिटीसाठी काही त्यांना फारशी आस्था नव्हती. त्यांना इथून आर्थिक लूट करायची होती. तर त्यांनी मग 1895ला यांचं ऐकून महार सैनिकांना मिलिटरीमधून पेन्शनमध्ये काढलं. त्यांचं निवृत्त करून टाकलं त्यांना, जे आपण कंपल्सरी रिटायर्ड सारखं, आणि त्यांना भरती बंद केली. फक्त क्लास 4चे जे कामं आहेत, घोडपाकमध्ये कचरा वेचायचे, हे असे जे कामं आहे त्यापुरतं ठेवलं. मग यांनी राणीला लिहिलं किंवा आम्ही तुमच्या सैनिकामध्ये प्रामाणिकपणे काम केलं, भीमा कोरेगावचं युद्ध जिंकून दिलं, तुम्हाला इथे राज्य करायला आम्ही एवढं सहकार्य केलं, तुम्ही आम्हाला नोकरीतून काढून टाकता. त्यावेळी बाबासाहेबांचे वडील आणि काही कार्यकर्ते मंडळी ही पत्र लिहायची. न्यायमूर्ती रानडे पण त्यांना मदत करायची. त्यांनी आर्मी मधून काढलं होतं. जे बाकीचे जे होते म्हणजे प्लेन क्लोथ असं म्हणतात त्याला, ते पोस्टमध्ये ठेवलं होतं. योगायोग असा झाला, ते उत्तर काही देत नसत. राणी उत्तर द्यायची नाही, त्यांचा गव्हर्नर उत्तर द्यायचा नाही, की पहिलं महायुद्ध झालं. आणि 1919ला मग त्यांना सैनिकाची गरज भासली. तर त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं. मग महासैनिकांना परत युद्ध बंद झालं, काढून टाकलं. परत त्यांनी लिहिलं की आम्ही पहिल्या महायुद्धामध्ये आम्ही तुम्हाला एवढं सहकार्य केलं आणि तुम्ही आम्हाला काढून टाकता. उत्तर काही येईना. पण निसर्गाची किमया अशी की दुसरं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्धाच्या वेळी परत त्यांनी बोलावलं. त्यावेळी बाबासाहेबांचा उदय झालेला होता आणि बाबासाहेबांनी मग त्यांना थंकावून सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा आम्हाला काढलं, मग घेतलं, मग परत काढलं, हे काय आहे तुमचं, आमचा काय गुन्हा आहे. मग बाबासाहेबांनी आता आम्हाला काढायचं आहे आणि म्हणून मग पहिल्यांदा 1942ला महार रेजिमेंट आमच्याला काढण्यात आलं. हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जेव्हा जेव्हा आमची प्रगती होते तेव्हा तेव्हा आम्हाला अशाच रीतीनं डावललं. आता जे हे वर्गीकरण आणलेलं आहे हे काय आहे, जेव्हा अनुसूचित जातीचा एक वर्ग एकत्र येऊन पुढे जात आहे, त्यातही संपूर्ण भारतामध्ये अनुसूचित जातीमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक जो फुलेशाहू आंबेडकरांना मानतो, जो बाबासाहेबांची विज्ञाननिष्ठता स्वीकारतो तो वर्ग, आणि जो मानत नाही तो वर्ग. अशा परिस्थितीमध्ये जो मानणारा वर्ग आहे बाबासाहेबांना, त्यांचे आदर्श घेऊन तो पुढे चालला, पुढे प्रगती केली त्यांनी. जो मानत नाही तो मागे राहिला. यांनी शिक्षणामध्ये प्रगती केली, मेहनत घेतली. महाराष्ट्रामध्ये जो आज बौद्ध समाज थोडासा पुढे आला आहे, म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही मागे आहे. जो पुढे आहे त्यांनी किती श्रम घेतले याची सीमा नाही. वसतिगृहामध्ये 10 बाय 10च्या रूम मध्ये 15 लोक राहतात. खाली झोपायचं, ते डोक्याजवळ एक पेटी असायची. त्या हरिजन वसतिगृह म्हणून आमच्या वर्धेला आहे, तिथे मी स्वतः राहिलेलो आहे. औरंगाबादला विदर्भातले लोक यायचे, मुलं भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळचे, एक सत्र घेऊन यायचं, तिथे त्या वसतिगृहामध्ये राहायचं. बाहेर कुठेतरी ते मुस्लिम एरियामध्ये जेवण मिळायचं स्वस्तामध्ये, ते खायचं. असे दिवस रिक्षा चालवून, शेतमजुरी करून, 10-15 किलोमीटर पायी चालून हे सगळे शिकले. एखादाच असेल जो ज्याचे फार आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे, पण 95% लोकांनी हे काबाड कष्ट केले आणि म्हणून इथपर्यंत आले. थोडंसे पुढे नाही आले तर एक समाज असा म्हणतो की हे आम्हाला पुढे जाऊ देत नाही. अरे तुम्हाला कोण पुढे जाऊ देत नाही? तुम्हाला काय पुढे न जाऊ द्यायला निवड मंडळामध्ये काय आमचे लोक होते? MPSC होतं आमचं, कोणी काय UPSC होतं. तुम्ही शिक्षण घ्या, पुढे या, कोण म्हणायचं? आम्ही लहान भाऊ समजतो, तुम्हाला सहकार्य करतो, तुमच्याविषयी आस्था आहे.
त्यांचं ऐकून त्यांनी अनुसूचित जातीमध्ये प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वेगवेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु संविधानामध्ये कलम 341 मध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं होतं की हे सर्व अधिकार हे केंद्र सरकारला राहतील. अनुसूचित जातीच्या आणि जमातीच्या बाबतीत 342 मध्ये निर्णय घेण्याचे. कर्नाटक तिकडे माला मादिगा 2 समूह आहेत. हरियाणा पंजाब यांच्यामधले जे काही समूह आहेत त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या राज्याने देऊ पाहिलं, परंतु सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने त्याला साफ नकार दिला, ते जजमेंट रिजेक्ट. परंतु हे फुटीरतावादी लोक जे आहेत त्यांना इथे जो एक संघ बहुजन समाज जेव्हा जेव्हा होतो त्याला ते विभक्त करू पाहतात. त्यांचं जे वर्चस्व आहे हे सांस्कृतिक वर्चस्व टिकवण्यासाठी प्रत्येक जातीने वेगवेगळं असलं पाहिजे अशी त्यांची भूमिका असते आणि त्यांनी असं भांडलं पण पाहिजे. मग त्यांनी काय केलं की सुप्रीम कोर्टामध्ये 7 जजेसचा एक बेंच केला. त्याच्या पुढे ते केस दाखल केली की अनुसूचित जातीचं वर्गीकरण करता येते की नाही. आणि त्या 7 पैकी 6 जजेसनी म्हटलं की अनुसूचित जातीचं वर्गीकरण करता येते. आणि असंही म्हटलं त्यांनी की काही जातींनी जास्त फायदा घेतला आणि ते एका जजनी म्हटलं की रेल्वेचा डब्बा आहे, त्या डब्यात जे आधी गेले ते बाहेरच्यांना येऊच देत नाही. अशा रीतीचे त्यांनी त्यामध्ये वक्तव्य केले. आणि म्हणून तुम्ही अनुसूचित जातीचं वेगवेगळं वर्गीकरण करा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या 59 जाती आहेत त्याच्यामध्ये 13% आरक्षण मिळते. त्या 13%तून वेगवेगळं द्यायचं यासाठी ते त्यांनी मान्यता देत नाही. तर त्याच्या दुसऱ्याच महिन्यात महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती बदर आयोग नियुक्त केला आणि 59 जातीच्या लोकांना तिथे प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे, ज्याला नैसर्गिक न्यायाचं तत्व म्हणतात. त्यांचं तुमचं म्हणणं काय आहे बाबा, आम्हाला असं करायचं आहे, कुणाचं ऐकलं नाही. एका जातीचे सदस्य घेतले, अहवाल केला आणि तो अहवाल सरकारला समोर ठेवला आणि आव्हान काय केलं की या अहवालावर काय म्हणणं आहे तुमचा, हरकती घ्यायच्या असेल तर द्या. अरे अहवालात काय लिहिलं हेच माहित नाही आणि हरकती मागवतात. परंतु सर्वांना भीती वाटणारच आहे की हे आमच्या बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. कारण बाबासाहेब सर्वांना सर्व अस्पृश्यांसाठी बोलत होते आधीपासून. तुमच्या साऊथ ब्युरो कमिटी असो, विधानमंडळ मुंबईचं असो की कोलमेज परिषद असो, ते काही महारांसाठी आरक्षण मागत नव्हते, ते सर्वांसाठी आरक्षण मागत होते. आणि बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे की आपण सर्व एकत्र राहू, बौद्ध धर्म घेऊ वगैरे. तर हे भूमिका म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना छेद देणारी भूमिका म्हणजे वर्गीकरण. शिवाय संविधान सभेमध्ये सुद्धा त्यांनी ती गोष्ट करून ठेवलेली नव्हती. म्हणून ह्या गोष्टीला विरोध करावा म्हणून लोकांनी मेलद्वारे आक्षेप घेतले. असे 55,000 मेल आक्षेप घेणारे आहेत असे त्या बार्टीला त्यांनी मागितले होते. तर ही जी भूमिका आहे, जेव्हा जेव्हा तुमची प्रगती होते त्याच वेळी हे असे अडथळे आणले जातात. आता खरं म्हटलं तर त्यांचं जे म्हणणं आहे काही जातींची प्रगती झाली असेल नाही, ज्यांची नाही झाली, तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जातींनी कोणत्याही जातीला मागे टाकलेलं नाही आणि कोणत्याही जातीची प्रगती झालेली नाही. म्हणजे जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या बाहेर त्यांचं नोकरीमधलं प्रमाण नाही. बौद्धांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तर 2011च्या जनगणनेमध्ये 7.8 इतकी लोकसंख्या बौद्धांची भरली. 7.8 पेक्षा जास्त आहे. परंतु ज्यांनी धर्म बौद्ध जात महार सांगितली किंवा काही लोकांनी हिंदू महार सांगितलं, त्यांची 80,06,060 लोकसंख्या भरली. आणि ज्यांनी धर्म बौद्ध जाते बौद्ध सांगितलं त्यांना ओपन मध्ये धरलं झालं. त्यांची लोकसंख्या या 7.8 मध्ये नाही आहे.
7.8% लोकसंख्या आहे आणि नोकरीमध्ये प्रमाण त्याचं 5.4% आहे. म्हणजे सुमारे 2 ते 3% यांचेच भरले नाही, तर मग यांनी प्रगती केली कसं काय म्हणता तुम्ही? हीच परिस्थिती प्रत्येक जातीची आहे. म्हणजे त्यांची लोकसंख्या, त्याचं प्रमाण, त्या प्रमाणाच्या बाहेर नोकरीच नाही आहे, त्यांचं नोकरीचं प्रमाण नाही आहे. आणि एकंदरीत 13% जे आरक्षण आहे ते सुद्धा पूर्ण भरलेलं नाही. साधारणतः म्हणजे अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग यांचा 9,000च्या वर अनुशेष आहे. जवळजवळ 9,000 कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. तर हे असं वर्गीकरण मागण्याऐवजी यांनी अनुशेष भरा म्हणून मागणी केली तर सगळ्यांना जॉब मिळेल. अन्न केव्हा होतात? घरात जेव्हा पैशाच्या अडचणी असतात तेव्हा ते पती पत्नी भांडतात, मुलगा आणि बाप भांडतो, अशी परिस्थिती आहे. कुणाला काही मिळत नाही म्हणून हे भांडण आहे. सर्वात आधी यांनी आमचं अनुशेष भरावं यासाठी त्यांनी मागणी करायची, ते सोडून हे उपवर्गीकरणाच्या मागे लागले. आता उपवर्गीकरण करताना हा प्रश्न नेहमी उभा राहिला मग की बा कोणाची किती लोकसंख्या आहे, त्याच्यासाठी इम्पिरिकल डाटा घ्यावा की या बौद्ध समाजाची मुलं किती शिकलेली आहे किंवा त्यांचं शैक्षणिक प्रमाण काय आहे. आता हे यांचं शैक्षणिक प्रमाण म्हणावं तर ड्रॉपआउट जो असतो म्हणजे शाळा सोडण्याचा, मातंग समाजाचं 62% ड्रॉपआउटचं प्रमाण आहे, तर बौद्ध समाजाचं 42% आहे. काय फरक आहे? हीच परिस्थिती बाकी चर्मकार आणि इतर समाजामध्ये आहे. बरे, हे जे उपवर्गीकरण मागतात त्याच्यामध्ये 58 जाती मागत नाही. मग त्या एका जातीच्या मागणीसाठी हे सरकार एवढा आकांड तांडव करत आहे आणि उपवर्गीकरणाच्या मागे लागले आणि बाकी राज्यांमध्ये त्यांनी केलेलं आहे. तर याला थांबवण्यासाठी आम्ही फार मोठे प्रयत्न करतोय. नाशिकला एक उपवर्गीकरण समिती स्थापन करून आम्ही मागे 16 तारखेला भव्य निदर्शनं केले, गावोगावी झाल्या, गोंदियाला मोर्चा झाला, औरंगाबादला आणि काही ठिकाणी, की एक सरकारवर दबाव आणावा. परंतु आपल्यातलाच एक वर्ग असा आहे की नाही ते तर करणारच आहे, ते तर होणारच आहे, त्यांचं ठरलंच आहे. अरे ठरलं आहे म्हणून त्याला काही चूप बसायचं का? त्याला तुम्ही विरोध करा, त्याला तुम्ही सांगा आमच्या भावना काय आहे. आणि आपल्यात तेवढी ताकद आहे, सगळ्यांनी जर ताकद दाखवली तर हादरून जातं सरकार. एखादा अन्यायकारक निर्णय हा थांबून जातो मध्ये. मग आता काल परवा 3-4 दिवसापूर्वी त्यांनी एक निर्णय केला की गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरी, जर त्याला गुणवत्ता जास्त असेल ओपन कॅटेगरीपेक्षा, तर त्याला ओपन कॅटेगरीमध्ये घ्यायचं नाही. हा निर्णय या महाराष्ट्रामध्ये अत्यंत संकुचित विचारसरणीतून आलेला आहे. आम्ही लिहिलं होतं की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, अशा रीतीचा निर्णय होणं हे मला आश्चर्यकारक वाटते. माझी फार खेद होतो. एखादा विद्यार्थी का त्यांनी त्याला कारण काय दिलं तर ओपन मध्ये जागा कमी राहतात, म्हणजे ओपनची मागणी आहे की ते आरक्षण घेतात आणि मग त्यांना जास्त मार्क मिळाले तर खुल्या प्रवर्गामध्ये घ्यावं लागते. आणि त्यांनी जर फीची सवलत घेतली, अटेम्प्ट म्हणतात त्याला, प्रयत्नाची सवलत घेतली किंवा एजची सवलत घेतली तर त्याला घेण्यात येणार नाही, अन्यथा घेईल. आता फीची सवलत म्हणजे काय आहे की तो फॉर्म भरताना एखाद्या स्पर्धा परीक्षेची फी जर 1000 रुपये असेल, SC साठी 500 रुपये असेल, तो 500 रुपये टिक करतो किंवा ती SC लिहिलं की ते आपोआपच 500 रुपये येते. आता तेवढ्याशा कारणानं त्याची जर त्याला गुण जास्त मिळाले तर त्याला तुम्ही ओपन मध्ये घेणार नाही, केवळ त्यांनी ते फीला टिक केलं म्हणून. बरं, त्या आजकाल त्या कॅम्प्युटरवर व्यवस्था पण नसते नीट. SC लिहिले की झालं त्याचं सगळं त्याच अनुषंगाने सुरू होऊन जातं. दुसरं त्याचं वयाचं म्हटलं आहे. अरे तो गरिबीतून शिकत आहे, त्याची परिस्थिती काय आहे, त्याला ज्या परिस्थितीतून तो पुढे आला आहे, गावखेड्यातून येता येता बस चुकली तर एक अटेम्प्ट गेला. मी MPSCच्या पहिले JMFCच्या जजेसच्या परीक्षेला फेल झालो. माझी घड्याळ पाऊण तास मागं होती, मला 2 प्रश्न सोडवायचे होते. म्हटलं वेळ आहे,
आता लिहायला घेणार तर बेल वाजली. मी त्याच्याकडे बघायला म्हणलं वेळ आहे ना, तो म्हणतो नाही. माझी घड्याळ मागं होती, गेला एक प्रयत्न माझा, फुकट मेहनत घेऊन. अरे अनेक कारणं असतात, त्या प्रयत्नासाठी तुम्ही त्याचं हे नाकारणार आहे का? आणि आम्हाला शिक्षण घेता घेता अडचणी येतात, वय वाढतं. त्या वय वाढलं हे काही कारण आहे? तकला तो कारण आहे. तुम्ही कुस्तीमध्ये जर उतरवता कोणाला, जर तो 20 वर्ष वयाची कुस्ती असेल तर त्याला 20 वर्ष होईपर्यंत 20 वर्षाच्या याला त्याला तयार करतो आपण, सगळ्यांना एका रांगेत आणतो. आणि प्रश्नपत्रिका तपासणारे तर सगळ्यांची सारखेच तपासतात ना, मास्तरही येतच असतो तपासणारा. त्याला जास्त मार्क मिळाले तर त्याला जास्त मार्क मिळूनही त्याला पुढं नाही घ्यायचं, त्याला नोकरीत नाही घ्यायचं, आणि फक्त कमी मार्क घेणाऱ्या ओपनवाल्याला घ्यायचं. हे काय विवेक झाला का? याला काही लॉजिक आहे का? बरं, ओपनच्या जागा कमी होतं म्हणता, पण 10% तर EWS लावलं ना. 10% विकर सेक्शन साठी जे लावलं ते काय आहे? कोण जातं तिथे? तुम्ही अहवाल घ्या. मारवाडी वर्ग आपल्या व्यवसायात असतो, मुस्लिम असं शिकत नाही, तोही आपल्या व्यवसायात असतो, जैन आपल्या व्यवसायात असतात. मग राहायला कोण तिथे? तरी म्हणताना ओपन मध्ये यांच्यामुळे आमच्या जागा वाटत नाही. हे अडथळे. नंतर एक क्रिमिलियर. परत आज पण एक महाराष्ट्र टाइम्सला बातमी आली आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलं की श्रीमंत यांना कसं काय द्यायचं. अरे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्थिक निकष दिलेलाच नाही. आणि ते जे उपवर्गीकरणाचं जजमेंट दिलं 7 जजेसचं, त्यामध्ये सुद्धा क्रिमिलेअरची त्यांनी फायडिंग दिलं. म्हणजे गरज नसताना, मागणी नाही, विषय नाही, तरी क्रिमिलेअर लावा अनुसूचित जाती जमातीला. त्यात त्यांनी असं म्हटलं की एका पिढीने जर घेतलं असेल आरक्षण तर दुसऱ्या पिढीला द्यायचं, असं एक. अरे तो या देशाचा नागरिक आहे, त्याचे हक्क आहे, तो मागासवर्गीय म्हणून आलेला आहे, त्याच्याकडे इतर समाज हा मागासवर्गीय म्हणून पाहतो. त्याला प्रगती करण्यासाठी त्याला आरक्षणाची गरज आहे, हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. आणि जो क्रिमिलेअर मध्ये टाकता तर 8 लाखाची आता मर्यादा आहे. 8 लाख कोणाचा पगार नाही आहे वर्षाचा. साध्या शिपायाचा पगार 60-70 हजार रुपये आहे. प्रायमरी शाळेच्या शिक्षकाचा पगार 1 लाख रुपये आहे. ते काय खूप पुढे गेलेला क्लास असतो का त्यांच्या मुलांना तुम्ही आरक्षण देणार नाही? ही बाब आहे. आणि ठीक आहे, आरक्षण हे का पाहिजे? जेव्हा हा गुणवत्ताधारी विद्यार्थी तुम्ही ओपन मध्ये घेणार नाही म्हणता, आणि अनेक केसेस झाल्या ज्या बॅकवर्ड क्लासच्या विद्यार्थ्यांना, SCच्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळाल्यानंतर, OBCच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळाल्यानंतर त्याला ओपन मध्ये घेतलं नाही. मध्य प्रदेशाचं एक मेडिकल कॉलेजचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं. त्या मुलांना जास्त मार्क्स असून सुद्धा ओपन मध्ये सिलेक्ट केलं. म्हणजे तुम्ही SC आहे, तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात, तुम्ही गुणवत्तेनं पुढे जाता, तेव्हा तुम्हाला डावललं जाते. हे वस्तुस्थिती आहे, हे वास्तविकता. ही जे भोगतो आम्ही, जे बघतो, हे आम्हाला कळते, त्या सुप्रीम कोर्टाला कळत नाही. एक म्हण आहे, आईचं प्रेम जायला येत नाही, अशासारखी गंमत आहे. आम्हाला माहित आहे की कसा जजेसच्या परीक्षेमध्ये रिटर्न मध्ये पास. माझ्या ऑफिसला नाशिकला एक मुलगी होती, 3 वर्ष नाशिकला राहिली, घोड्यावरून आली, मेरिट मध्ये आले, ते रिटर्न मध्ये पर्सनल मध्ये फेल गेले. याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही क्रिमिलेअर मध्ये तो कितीही त्याची आर्थिक परिस्थिती असू द्या, पण जेव्हा तो पर्सनल मध्ये जातो, आणि पर्सनल मध्ये सगळे त्याचे डॉक्युमेंट पुढे असतात, सगळे असतात. तुम्ही ओपन मध्ये फॉर्म भरा. आता न्यायाधीशाच्या परीक्षेमध्ये डिव्हिजन मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या परीक्षेमध्ये आरक्षण नाही आहे आता. मग त्याचे कास्ट सर्टिफिकेट कशाला घेतात? त्याची व्हॅलिडिटी कशाला घेतात? त्याची जात लिहून कशाला घेतात? पण ही व्यवस्थाच तशी करून ठेवलेली आहे की तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये आल्यानंतर तुम्ही कोण्या जातीचे हे त्या परीक्षकाला माहीत झालं पाहिजे. आणि जेव्हा हे क्रिमिलियर आहे तो ओपन मध्ये चालला जाईल,
आता ओपन मध्ये गेला की त्याच्यासोबत हाच खेळ होणार. त्याला कोणते प्रश्न विचारायचे, त्याला कोणते प्रश्न येऊ शकतात, कोणते येऊ शकत नाही, हे सगळं माहीत असते त्याला. एक नाशिकचा मुलगा ओपन मध्ये बसला, इंटरव्ह्यू समोर आला UPSCला. त्यांनी काय करावं, सगळं त्याला रामायण महाभारतावर विचारलं. माहीत असते याला काय येणार ना काय नाही. ही परिस्थिती आहे, म्हणून आरक्षण हे गरजेचं. क्रिमिलेअर मधून भले तो पैसेवाला असेल, मुलगा आर्थिक संपन्न असेल, तर जेव्हा तो तिथे जातो समोर, तेव्हा त्याच्यासोबत न्याय झाला पाहिजे. म्हणून हक्क कायम ठेवण्यासाठी ही तरतूद आहे. आणि म्हणूनच भाऊसाहेब काय त्यांना पुढचा आवाका समजायचा दूरदृष्टी होती. त्यांनी का नाही तरतूद केली? त्यावेळी पण श्रीमंत लोक होते, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सारखे समाजामध्ये फार, दशरथ पाटील वेळाचे हिंगणघाटजवळ प्रचंड श्रीमंत व्यक्ती. इकडे नाशिकला रणखांबे होते, गावोगावी होते. माहीत नव्हतं का त्यांना की काही वर्ग हा रीच आहे म्हणून? पण तशी व्यवस्था त्यांनी का केली नाही? शेवटी मुद्दा हा विषमतेच्या विरुद्ध लढण्याचा आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की आरक्षण हे समतेसाठी. आता मी बौद्धांच्या आरक्षणाच्या विषयाकडे वळतोय. 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यावेळी आरक्षण हे फक्त हिंदू आणि शिखांना लागू होतं. म्हणजे आरक्षण जेव्हा लागू झालं, मी तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांना अनुसूचित जाती जमाती ओबीसीची यादी करायला काही खासदारांनी रिक्वेस्ट केली होती. परंतु जानेवारी 1949 संविधान सभेमध्ये पण बाबासाहेब म्हणाले की ही यादी जर मी संविधानाला लावली तर ते संविधान फार मोठं होईल. म्हणून बाबासाहेबांनी हे काम राष्ट्रपतीवर सोपवू म्हटलं. आणि मग ऑगस्ट 1950ला संविधान अनुसूचित जाती आदेश नावाचा एक आदेश, त्याला GR म्हणा तुम्ही एक प्रकारे समजण्यासाठी. कारण काय होते की संविधान शब्द आला तर लोकांना असं वाटते हा संविधानाचाच भाग आहे. म्हणून संविधानाचं पुस्तक घेतलं की पहिले आमचे लोक ती यादी बघतात. पण हा एक वेगळा GR. हा संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 आणि संविधान अनुसूचित जमाती आदेश 1950 हा सप्टेंबर 1950ला लागू झाला. त्यावेळी काय झालं की त्यामध्ये अशी एक कंडिशन टाकली की जो हिंदू धर्माचा व्यक्ती तो त्यालाच अनुसूचित जातीच्या आरक्षण घेता येईल. जमातीसाठी मात्र धर्माचं बंधन टाकलं एसटीसाठी. तर हे राष्ट्रपतीच्या सहीनं लागू झालं. आता बाबासाहेब त्यावेळी कायदा मंत्री होते, त्यामुळे बाबासाहेबांना हे माहीत असणं आपण अपेक्षित करूया की त्यांना माहीत असावं. मग त्या हिंदूच्याच जातींना का? तर याचं एक संविधान सभेमधल्या चर्चेमध्ये उत्तर आहे की ज्यावेळी अल्पसंख्याक समिती होती संविधान सभेमध्ये आणि त्या समितीमध्ये मुस्लिम ख्रिश्चन हे अल्पसंख्याक प्रतिनिधी होते आणि SC ST OBC साठी ते प्रतिनिधी होते. बाबासाहेबांसोबत आणखी होते. तिथे असं ठरलं, वल्लभभाई पटेल हे चेअरमन होते, त्यांनी असं ठरवलं की हे जे बाकीचे बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं स्टेट्स अँड मायनॉरिटी, ते निवेदन आहे. ॲक्च्युली ते पुस्तक नाही लिहिलं आहे, ते निवेदन आहे जे बाबासाहेबांनी सादर केलेलं, मग त्याचं पुस्तक म्हणून छापलेलं होतं. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की इथला जो अनुसूचित जाती जमाती आहे, SC हा शब्द तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनीच दिला होता, परंतु ते 1939ला तो ॲक्ट बंद झालेला होता. तर हा अनुसूचित जाती जमाती हे या अल्पसंख्याकांपेक्षा अधिक मागं आहेत, यांना अधिक आरक्षणाची गरज आहे, अशी मागणी त्यामध्ये केली. बाबासाहेबांनी त्या समितीला पटवून दिलं की आम्हाला अधिक आरक्षणाची मागणी गरज आहे, आम्हाला नोकऱ्यांमध्ये पाहिजे, कारण ते राजकीय आरक्षण यांना होतं अल्पसंख्याकांना. तर बाकीच्या अल्पसंख्याकांनी, मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी अल्पसंख्याक
ह्या आरक्षण हे आता आम्ही घेणार नाही असं ठरवलं. वल्लभभाई पटेलांनी काही दिलजमाई केली, त्यांचे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये की आता आम्ही मेन स्ट्रीममध्ये राहू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी, आणि म्हणून मग ते संविधान अनुसूचित जाती आदेशमध्ये आरक्षणाची तरतूद करताना ते फक्त हिंदूंना लागू राहील ही तरतूद करण्यात आली. का तर संविधान सभेमध्ये तसं ठरलं होतं की यांना हे आरक्षण लागू नको आहे, द्यायचं नाही. कारण 1909 पासून मुस्लिमांना आणि 1919 पासून ख्रिश्चनांना आरक्षण मिळत होतं, म्हणून तिथे एक अट टाकली. परंतु काय झालं की जो शीख वर्ग होता त्यामध्ये जो शीख धर्म स्वीकारलेले जे लोक होते त्यांचंही आरक्षण त्यामुळे बंद झालेलं होतं, म्हणून त्यांनी फार मोठं आंदोलन केलं. म्हणून मग 1956ला शिखांना आरक्षण दिलं, त्यामध्ये शीख शब्द टाकला. आणि मग जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तर धर्मांतरामुळे जो इथला महार होता तो बौद्ध झाला, त्यांचं आरक्षण बंद झालं. बौद्ध म्हणून त्याला आरक्षण मिळत नव्हतं. एक डीपी मेश्रामची केस तुम्हाला माहित असेल. डीपी मेश्राम हे नागपूरमध्ये राखीव मतदारसंघातून निवडून आले होते. ते महार म्हणून निवडून आले अनुसूचित जातीच्या ह्याच्यावर, परंतु त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. तर त्यांच्या विरुद्ध एक शंभरकर म्हणून उभे होते, त्यांनी केस टाकली की बौद्धांना अनुसूचित जातीचं आरक्षण घेता येत नाही आणि यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यांनी कोर्टामध्ये म्हटलं मी स्वीकारला नाही म्हणून, परंतु यांनी सिद्ध केलं. त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकात बुद्धाचा फोटो आहे, हे इथे विहारात जातात वगैरे वगैरे करून, आणि कोर्टाने त्यांचं असं मानलं की हे बौद्ध धर्माचे झाले आहे आणि मग त्यांचा आमदारकीचं सदस्यत्व रद्द झालेलं होतं. तर बौद्धांना आरक्षण नव्हतं. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956ला सांगितलं की तुम्ही सवलतीची चिंता करू नका, ही जे सवलत आहे ती माझ्या पोटाच्या खिशात आहे, ही जे सवलत आहे ती मीच मिळवून दिलेली आहे आणि ती मी परत मिळेल. कोणती सवलत मिळवून दिली होती बाबासाहेबांनी? तीच मिळवून दिली होती ना अनुसूचित जातीची. मग तीच सवलत मी परत मिळवून देईल मला. परंतु 6 डिसेंबर 1956ला महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेब ते पुढचं करून ठेवलेले नाही. नंतर मग रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी आणि रिपब्लिकन जनतेने संपूर्ण धर्मांतरित बौद्धांनी मोठे मोठे आंदोलनं केली, मागणी केली, आणि मग महाराष्ट्र सरकारने 1960ला बौद्धांना अनुसूचित जातीचं आरक्षण दिलं. बौद्ध महाराष्ट्रात होतं. आता यांना अधिकार नव्हते राज्यांना, परंतु दादासाहेब गायकवाड, यशवंतराव चव्हाण त्यावेळेच्या रिपब्लिकन नेत्यांनी त्यांच्याशी जुळवून घेतलं आणि त्यांच्या अधिकारात नसताना सुद्धा त्यांनी अधिकार दिले. कारण केंद्राचा जो रिस्पॉन्स होता तो बरोबर नव्हता. केंद्राचा तर त्या जे खासदार मंडळीचे दादासाहेब गायकवाड आणि बाकी हे जेव्हा नेहरूला भेटायला गेले तेव्हा नेहरूंनी त्यांना केंद्राचं आरक्षण मिळावं म्हणून, तर नेहरूंनी त्यांना विचारलं की अभी और कितने लोक धर्म बदलने वाले आहेत. तर एका खासदारांनी म्हटलं की साहब आसमान में जब बादल आते तो कितना पाणी बरसेगा बता सकते का? असं म्हटल्यावर त्याला आला राग नेहरूला, आणि नेहरून ते निवेदन फाडून टाकलं. राजा ढालेंचं ते एक नियतकालिक येते, त्याच्यामध्ये सर्व डिटेल लिहिलेलं आहे त्यावेळीच्या. म्हणजे एवढी अनिच्छा होती. मोरारजी भाई तर म्हणाले होते की तुम्हाला बौद्ध व्हायचं, कोणी सांगितलं? ज्यावेळी त्यांच्याकडे नंतरच्या काळात 77च्या दरम्यान ते जेव्हा होते तेव्हा भेटायला गेला आमचं शिष्टमंडळ, तर त्यांना नेहरूंनी म्हणलं की आपको बुद्ध होने का किसने बताया. पण फार मोठा संताप उडला होता महाराष्ट्रामध्ये. आमच्या वर्धेला तर ते पॅन्थरचे अशोक वाघमारे आणि एक विक्रम लोहकरे, आपले भीमराव लोहकरे म्हणून होते, त्यांनी त्यांच्यावर चप्पल फिरकावली, त्यांना फार मारलं वगैरे. नंतर मग मी आता काही 10 वर्षापूर्वी एक सभा घेतली होती नाशिकला बौद्धांच्या हक्कासाठी. तर त्यावेळी ते अशोक वाघमारेचा तर मृत्यू झाला होता, पण ते भीमराव लोहकरे होते, भास्कर बघत होते, त्यांना बोलावून मी सत्कार केला होता.
हो, नाशिकला बोलतो. तर अशी पण म्हणजे बौद्धांच्या आरक्षणाविषयी अशी अनास्था होती. मग 1990ला व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना बौद्धांना आरक्षण दिलं केंद्र सरकारचं. म्हणजे जो धार्मिक क्रायटेरिया आहे, पात्रता आहे, जशी हिंदूला होती, शिखाला मिळाली, तशी बौद्धांना मिळाली. म्हणजे बौद्धांना अनुसूचित जातीचं आरक्षण घेता येतं अशी ती तरतूद झाली. त्यावेळी रामविलास पासवान हे समाज कल्याण मंत्री होते आणि विरोधी पक्षामध्ये काँग्रेसचे पी शिवशंकर हे नेते होते, विरोधी पक्ष नेता होते. आणि जनता दलाचं सरकार होतं आणि त्याला भाजपचा सपोर्ट होता. तर पी शिवशंकरांनी म्हटलं की तुम्ही धर्माचं क्वालिफिकेशनचं दिलं, पण अनुसूचीमध्ये जर बदल केला नाही तर मग त्याला तर त्याची दाद लिहावं लागेल. तो मागी होता. तुम्ही मैं बौद्ध मागी हो गया क्या? तर एका खासदारांनी, भाजपचं आता नाव घेणं बरोबर वाटत नाही, तिथं फांदी मारली. म्हणे अभी जो महार थे वो बौद्ध हो गए, अभी वो बराबर हो गया, उनको आरक्षण मिळेगा. मैं हिंदू और बौद्ध में फरक नहीं समजता असं म्हणून त्यांनी अडवलं. आणि तो शेवटचा दिवस होता आपल्या अधिवेशन संपणार होतं आणि रामविलास पासवानला वाटलं की हे जर आता मंजूर नाही झालं तर इतक्या वर्षाची मागणी कधी मंजूर होणार, पुढचं अधिवेशन कधी होणार आणि तोपर्यंत हे सत्ता राहते नाही राहते काय होते. मग रामविलास पासवाननी म्हटलं की अभी जो हुआ है वो अपन कर लेंगे, बाद में इसमें कुछ चेंजेस करना तो आगे चल के कर लेंगे आणि ते मंजूर करतो. म्हणजे काय झालं की धार्मिक दृष्ट्या तुम्हाला क्वालिफिकेशन मिळालं, पण इकडे अनुसूचीमध्ये बदल केला नाही. म्हणून काय झालं की तुम्हाला धर्मबौद्धांनी जात त्या अनुसूचित जातीची लिहिल्याशिवाय केंद्र सरकारचं आरक्षण मिळत नाही. परंतु 90ला हे झाल्यानंतर आम्हा सर्वांना असं वाटलं की अभि आरक्षण का हो गया, झालं आता पूर्ण झालं. परंतु 2012ला काय झालं की सम्राटमध्ये एक पहिली बातमी आली की डॉक्टर विजय गायकवाड यांना UPSCने बौद्ध असल्यामुळे अनुसूचित जातीच्या आरक्षण नाकारलं. आता महाराष्ट्रामध्ये जे 1960ला लागू झालं, तर महाराष्ट्राने एक जातीचा नमुना बनवला की अमुक व्यक्ती हे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट आहे म्हणून. भारत सरकारचा जो नमुना आहे त्याला नमुना 6 म्हणतात. त्याला अमुक व्यक्ती हे महार जातीची आहे आणि ती महार जाती महाराष्ट्राच्या यादीत असल्यामुळे तो अनुसूचित जातीचा आहे, 37 नंबर. म्हणजे असे 2 नमुने झाले. एक 7 नंबरचा झाला जो कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून, याच्याकडे हा बौद्ध असल्यामुळे त्याला महाराष्ट्र सरकारने जे धर्मांतरित बौद्ध म्हणून दाखला दिला होता तो दाखला होता. UPSC मध्ये तो रिटर्न पास झाला, पर्सनल पास झाला. जेव्हा तो डॉक्युमेंटेशनची स्टेज आली तेव्हा त्याला कळवण्यात आलं की तुझा जो दाखला आहे हा आमच्या केंद्राच्या नमुन्यामध्ये नाही आहे, तुला त्यावर जो जी जात लिहिली आहे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून जो वर्ग आहे तो सूचीमध्ये नाही आहे. त्याला लेटर आल्यानंतर त्याला संधी दिली की तू योग्य तो दाखला दे. त्याचे वडील भारत गायकवाड वकील होते, आमचे मित्र आहेत. त्यालाही समजावून सांगितलं काही लोकांनी की अरे तू UPSC सारखी नोकरी मिळते आहे तर बदलवून टाक, महाराजा काय फरक पडतो. तो होता स्वाभिमानी, तो मी नाही बदलव, तो MD सायकॅट्रिक होता. त्याचा त्या मुंबईच्या अनेक मोठ्या हॉस्पिटल सोबत तो व्हिजिटर होता तिथे. आता लंडनला आहे तो, मोठ्या हॉस्पिटलला त्याचा कोट्यावधी रुपयाचा पगारच आहे त्याचा. तो म्हणे मी नाही बदलतो. मी पण म्हटलं अरे काय, आपण तर स्वाभिमानी आहोत ना, आपण बुद्धिस्ट आहोत, पण नोकरी कुठं लागते पडत नाही बोलूया. मग त्याला लेटर दिलं UPSCने की तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जो वर्ग लिहिला आहे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट तो अनुसूचित जातीच्या सूचीमध्ये नाही, म्हणून तुमचं कॅन्डिडेटच्या रिजेक्ट करण्यात येते. त्याला काही वाटलं नाही, तो लगेच काही दिवसात इकडे राहायला बाहेर गेला. हा त्याचा प्रश्न एखादा सुटला. नंतर त्याचे डॉक्युमेंट आम्ही अभ्यास केले तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे सूचीमध्ये नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. तिकडे प्रदीप गायकवाड समता सैनिक दलाचे नागपूरला त्यांचं युनिट हे प्रयत्न करत होतं की
2011च्या आधीच्या जनगणनेमध्ये आणि 2011च्या जनगणनेमध्ये ज्यांनी धर्म बौद्ध जाती बौद्ध सांगितली अशा बौद्धांना अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये काउंट करा. तर त्याला जनगणना आयोग असं पत्र देत होतं की तुम्ही बौद्ध हे सूचीमध्ये नसल्यामुळे त्यांना आम्ही काउंट करू शकत नाही, त्यांना आम्ही अनुसूचित जातीचं समजू शकत नाही. तिकडे संविधानाची व्याख्या आहे कलम 366 पोट कलम 24. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ज्या जातीचा किंवा समूहाचा समावेश अनुसूचीमध्ये आहे त्यालाच अनुसूचित जातीचं समजलं पाहिजे. आम्ही कन्फर्म झालो की आम्ही अनुसूचीमध्ये नाही तर आम्ही सूचीमध्ये गेलो पाहिजे. मग एक वर्ड होता बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बायलॉजमध्ये 1945च्या. त्यांनी असं लिहिलेलं आहे बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट असा एक क्लास केला बाबासाहेबांनी. बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्टला सोसायटीमध्ये विशेष सोयी सवलती. मग इकडे बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्टला आपण सूचीमध्ये का करू शकत नाही? कारण अनुसूचीमध्ये फक्त जातीचाच समावेश होतो असं नाही तर समूहाचा सुद्धा होतो. कास्ट और ग्रुप म्हटलेला आहे. शेड्यूल कास्ट मीन्स कास्ट और ग्रुप. हा ग्रुप आहे. बुद्धिस्ट आमच्यावर मग काही अतिविद्वान लोकांनी टीका केली की हे अनिल वैद्य बौद्धांना जातीच्या याच्यात समावेश करू इच्छितात, बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट म्हणून कास्टच्या लिस्टमध्ये टाकतात. अरे बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट ही काही कास्ट नाही आहे आणि रिलिजन पण नाही. काही म्हटलं काय धर्माच्या आधारावर आरक्षण मिळत नाही. धर्माच्या आधारावर नाही पाहिजे आम्हाला, ती जात पण नाही. तो एक लोकसमूह आहे जो शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे. हा लोकांचा ग्रुप आहे आणि ग्रुपला अनुसूचीमध्ये समाविष्ट करता येते. म्हणून ही मागणी आम्ही 2012-13 पासून केली. अनेकांना समजून सांगितलं की ही मागणी केली तर आपल्याला महार सांगायची गरज राहणार नाही, जनगणनेमध्ये सांगायची गरज राहणार नाही आणि आपल्याला ह्याच नावाने कास्ट सर्टिफिकेट पण मिळेल ना, अडचणी येणार नाही. कारण दरवर्षी जेव्हा IIT ला मुलं सिलेक्ट होतात किंवा केंद्राच्या नोकरीमध्ये होतात तर त्यावेळी त्यांच्याजवळ हा कन्व्हर्टेड बुद्धिस्टचा जो दाखला असतो महाराष्ट्र सरकारने दिलेला तो तिकडे चालत नाही केंद्रामध्ये. मग त्यांना बदलवून घ्यावा लागतो. आता एक मावळ तालुक्यातला एक मुलगा होता त्याचा रिझर्व्ह बँकेला सिलेक्शन झालं तर घेतच नव्हता त्यांचा कन्व्हर्टेड बुद्धिस्टचा. त्याला म्हटलं यार तू जा त्या मावळवरून दुसरा दाखला बनवून टाक. त्याला मग मावळला गेला तर तेच दुसरा दाखला द्यायला तयार नाही. म्हणजे तुझ्या याच्याकडे दाखला आहे जुना, 2 कसे काय देता येईल? म्हणजे तो सरेंडर करून घ्या. मला मग फोन केला साहेब म्हणे देत नाही. त्यांना मी थोडं प्रेमाने काही रागावून म्हणलं अरे एका गरीब मुलाचा बेरोजगार मुलाला नोकरी मिळत आहे, एक दाखला तुम्ही एक केंद्राच्या फॉर्मॅटमध्ये जर दिला तर ती काही चुकी होणार नाही आहे. त्याला समजावलं तेव्हा त्यांनी दुसरा दाखला घेतला आणि दिला. म्हणजे अशा अडचणी येतात. पण ह्या का अडचणी येतात? आपण सूचीमध्ये नसल्यामुळे येतात. सूचीमध्ये जायचा जेव्हा मी विषय काढतो तो लोक डोक्यावर म्हणजे त्याला चालना देत नाही. आमच्या इथं एक पुण्याला जितेंद्र गायकवाड म्हणून आहे आमचे सहकारी, त्यांनी बराच प्रयत्न केला. डिफेन्समध्ये ऑफिसर आहे. प्रदीप गायकवाड तिकडे नागपूरला आहेत. असे मोजके लोक आहोत आम्ही तिकडे, प्राध्यापक संजय अभ्यंकर वगैरे. आम्ही सगळ्या लोकांना निवेदनं दिले, भेटलो, अधिवेशनं लावले, मागणी केली. परंतु सर्वसामान्य जनता एक वर्ग असा आहे जो म्हणतो महार लिहा सांबार लिहा, पण तोही तेवढंच सांगत राहतो. त्याच्यामध्ये बदल व्हावा, सुधारणा करून आपल्याला मिळावं याची मात्र मागणी करत नाही. म्हणजे चळवळ कशाला म्हणतात तर असलेल्या परिस्थितीमध्ये परिवर्तन करणे याला चळवळ म्हणतात. पण नाही, ही आत्मसन्मान चळवळ आहे ना, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट आहे. महार शब्दाविषयी काय बाबासाहेबांनी बरेचदा आपलं म्हणणं सांगितलेलं आहे. जे भांडारकरांनी म्हटलं की मृत आहार खाण्यावरून महार शब्द पडलेला आहे. रायटिंग अँड स्पीचेसचा व्हॅल्यूम 17-2 पेज 137 वाचा तुम्ही, लिहून घ्या. व्हॅल्यूम 17-2 पेज 137. मृत आहार खाण्यावरून महार शब्द पडला हे मान्य केलं आहे बाबासाहेबांनी. महार हे राजे वगैरे होते. हे पहिल्यांदा 12व्या शतकात पहिल्यांदा महार हा शब्द आला बाबासाहेब सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. आणि मराठा आणि महार यांचे जे गोत्र आणि चालणूक हे सगळ्या ज्या पूर्वज आहे हे
आडनावं वगैरे सारखे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. या नंतरच्या काळात हे बनलेला आलेला शब्द आहे. महार आणि मान नावात काय पडलेलं आहे, त्याला कचरा कुंडीची देखील लोक किंमत देत नाही असं बाबासाहेबांचं सोलापूर जिल्ह्यातलं भाषण आहे. म्हणून आपल्याला धर्मांतरानंतर आपण महार राहिलो नाही हे वास्तव आहे. आपण बौद्ध झालो, मग आम्हाला बौद्ध म्हणून आरक्षण मिळायला पाहिजे ना. बुद्धिस्ट कन्व्हर्टेड फ्रॉम शेड्यूल कास्ट हा ग्रुप आहे. हा ग्रुप म्हटलेला आहे 1990ला जेव्हा आरक्षणाची तरतूद झाली, म्हणजे कायदा केला, त्याला घटना दुरुस्ती म्हणतात काही लोक ज्यांना माहित नाही ते. तो घटना दुरुस्ती नाही आहे, ते विधेयक आहे. त्या विधेयकाद्वारे ते नाव टाकलेलं आहे. घटना दुरुस्ती मोठी बाब असते. घटना दुरुस्ती म्हणजे साधा कायदा करणं नसतं. त्या प्रिएम्बलमध्ये त्याला प्रत्येक विधेयकाचा एक उद्देश पत्रिका असते. त्यामध्ये लिहिलेलं आहे की डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे एक समूह हा आरक्षणापासून वंचित झालेला आहे, म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे, म्हणून ही 90ची घटना दुरुस्ती आम्हाला लागू करायची आहे. म्हणजे त्याला समूह म्हटलेला आहे, कास्ट म्हटलेलं नाही आहे. हा समूह त्यामध्ये जाऊ शकतो हेच डोक्यात घेतले. तो समूह जावा याच्यासाठी विरोध. आणि आता काय झालेलं आहे की ह्या आत्मसन्मान चळवळीमध्ये हा शब्द मान्य नाही हे जेव्हा आम्ही सांगितलं, परंतु संविधानिक दृष्ट्या आता जेव्हा उपवर्गीकरणाची आपल्याला गोष्ट सांगितली, जेव्हा आपण उपवर्गीकरण बघतो त्यावेळी प्रत्येक जातीला जर त्याच्या जातीच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याची तरतूद होत असेल तर मग त्या जातीची लोकसंख्या ही त्या जातीने दाखवून दिली पाहिजे. बौद्धाला जर बौद्धाच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण देण्यात येणार आहे, ते जर आता काही लोकांचं म्हणणं असं आहे, समाज कल्याण मंत्र्या विभागामध्ये असलेले काही मित्र आहेत, त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामधला जो बौद्ध आहे म्हणजे महार पूर्वाश्रमीचा हा 10.5% आहे. त्यांनी जर योग्य प्रकारे जनगणनेत नोंद केली तर तो 10.5%. मग त्याला त्या 10.5%च्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे ना. आता आम्ही ऐकतो की त्या बदर आयोगामध्ये काही 5% दिलं, कोणी म्हणतात 60% दिलं. एकदा आमच्या नाशिकला अफवा आली होती की 3% दिलंय. आम्हाला रात्रभर झोपून म्हटलं. म्हणजे आम्ही इतकं असून आम्हाला जर ते कमी प्रमाणात देत असतील तर आपल्याला आपली लोकसंख्या दाखवावं लागेल. आणि एक समूह जर तुमच्या मागे लागलेला आहे तर त्याला पण सांगावं लागेल बाबा आम्ही काही कमी नाही. मग त्याच्यासाठी उपाय काय आहे? उपाय एकच आहे, कायद्याप्रमाणे जनगणना करणे. कायद्यात काय लिहिलं आहे? संविधान अनुसूचित जाती आदेश मध्ये लिहिलं आहे की धर्म, बौद्ध आणि जात तुमच्या अनुसूचित जातीतील जात लिहिली तरच त्याची गणना ही अनुसूचित जातीमध्ये होणार. तुम्ही जर धर्म, बौद्ध आणि अनुसूची मध्ये निरंक ठेवलं, मला जात नाही लिहिलं, नुसतं SC म्हटलं, त्याची गणना होणार नाही. हा काही पण सांगायचा अधिकार नसतो. सूचीमधलं सांगा आणि मग त्याची गणना होईल. मग आम्ही जेव्हा म्हणतो की आपल्यावर वेळ आलेली आहे आणि बौद्ध समाज हा धोक्यात आहे, हिंदू खतरे में नाही बुद्ध खतरे में आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याला वाचवण्यासाठी कायद्याप्रमाणे वागा म्हणतो. एक तर कायदा बदलवायला तयार नाही, त्याला पण विरोध, त्याला लक्ष द्यायचं नाही, कायद्याकडे लक्ष द्यायचं नाही. बाबासाहेबांचं वाक्य आहे की आपल्या बाबत जे कायदे होते त्याकडे लक्ष द्या म्हणून. तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या मस्त विचारवंतासारखे भाषणं देत राहायचं, ह्या सामाजिक बाबीकडे लक्ष द्यायचं नाही. आणि मग जेव्हा आम्ही म्हणतो की बौद्धांची लोकसंख्या हे जास्त दिसेल तर त्याला जास्त टक्केवारी मिळेल, यासाठी कायद्याप्रमाणे तुम्ही जनगणना करा. धर्म, बौद्ध, जात महार सांगितली तर त्याची गणना ही अनुसूचीमध्ये होणार आणि नाही तर तो ओपन मध्ये जाणार. मग ओपन मध्ये जाणार तर त्याची लोकसंख्या इकडली कमी होणार. म्हणजे तुम्ही आरक्षण पण घ्यायला तयार. बरं, ते काय म्हणतात की आरक्षण काही संपत नाही, म्हणजे आम्ही काही लिहिलं जनगणनेचं आरक्षण रद्द होणार नाही. आरक्षण रद्द होणार नाही, होणार कोण म्हणते? पण पर्सेंटेज तर कमी होईल ना त्या वर्गीकरण झालं तर. दुसरं म्हणतात वर्गीकरण झालंच कुठं, वर्गीकरण होणारच नाही. अरे बी प्लान तुमचा तयार पाहिजे ना. हे वर्गीकरण होऊ नये म्हणून आपण दबाव आणत आहोत. जागोजागी निदर्शन होत आहे, मोर्चे होत आहे, सभा संमेलन आपण निवेदन देत आहोत.
आपला दबाव चालू आहे, पण जर झालं तर तुम्हाला जास्त मिळालं पाहिजे. वर्गीकरणाचे धोके तर फार मोठे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जे रोस्टर पद्धती येणार आहे, त्या रोस्टरच्या गटामध्ये या गटाचा नंबरच लागणार नाही कित्येक वर्ष. पहिले त्यांचे नंबर लागतील, हा गट शेवटी लागेल. त्याला त्या एक मुंबईचे प्राध्यापक आहेत संदेश वाघ म्हणतात की 235 वर्ष नंबर लागतात या गटात. म्हणजे तुमचं आरक्षण गेलं म्हणून मी म्हणत होतो की बुद्ध समाज खतरे में. याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. जनगणनेमध्ये खोटी माहिती सांगणं. जनगणना कायदा 1948च्या कलम 10 आणि 8 नुसार दंडनीय गुन्हा आहे. तुमच्याकडे जातीचं सर्टिफिकेट आहे, तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे, आणि तिकडे तुम्ही ओपन सांगता, कास्ट नाही म्हणता, म्हणजे तुम्ही खोटं बोलता आणि जनगणना कायद्याचा पण भंग करता. रूल ऑफ द लॉ आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांनी कधीही कायदेभंग चळवळ केलेली नाही. कायदेभंग चळवळी काँग्रेसनी केल्या. ब्रिटिशांच्या काळातले कायदे, सगळे कायदे भारतीयांना मान्य होते का? नव्हते. पण कायद्याप्रमाणे वागावं लागत होतं. गुन्हेगारी जमातीला हजेरी द्यावी लागत होती. आपण नव्हतो त्याच्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्र नव्हती गुन्हेगारी याच्यामध्ये. पण ज्या जातीचा उल्लेख होता कायद्याप्रमाणे वागावं लागत. रूल ऑफ दी लॉ. रूल ऑफ दी लॉ काय आहे? तोच आहे. धर्मबुद्धिस्ट आणि तुम्ही अनुसूचित जातीची नोंद करा. बरं, जे नोंद करू इच्छित नाही, जे आम्हाला नाही लिहायचं म्हणतात, ते आरक्षण घेणार नाही का? ते स्वतः आरक्षण घेणार. रिटायर झाले असेल तर त्यांचे मुलं घेणार, मुलं नाही तर नातू घेणार. म्हणजे आरक्षण घ्यायला तिकडे तयार, परंतु नोंद करायला तयार नाही. म्हणून मी म्हणत असतो की गाव पंगत जर झाली तर पंक्तीत जेवायला जाणार, पण वर्गणी मात्र देणार नाही. अशांना काय म्हणणार तुम्हीच सांगा. तर अशी गंमत आहे मित्रांनो. महाराष्ट्राने घेतला होता, मलाही होते. आपण महार राहिलो नाही. आपण स्वाभिमानी चळवळी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटचे आहे. पण कायद्यात जे आहे ते आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यात अर्थ नाही आहे. 7.8% जर कमी गेलो आपण तर फार मोठं नुकसान होईल. एकेका टक्क्याचा, म्हणजे मी मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजचा मी 60% हिशोबाने एक कॅल्क्युलेशन करून बघितलं काल परवा. मी जवळजवळ मेडिकलच्या 1% जरी कमी झालं, 60% हिशोबाने म्हणतो मी, 7 धरलं गृहीत. आपल्याला माहित नाही त्या पदांनी किती दिलं तर त्याच्या 200 जागा कमी होत. 200 मेडिकलचे MBBSच्या जागा एका वर्षी मुलं काय कमी होतात. इंजिनिअरिंगचे काही 1500 मुलं कमी होतात 1%. 1% वाढला तर इतक्या जागा फक्त 2च झाले. व्हेटरनरी आहे, सायन्स आहे, एवढं मोठं, म्हणजे एवढ्या जागा आहे. हजारो जागा 1%ने कमी होतात. तुम्हाला एका टक्क्याचा विचार केला पाहिजे. आणि ते टक्केवारी वाढवण्यासाठी ही तुम्हाला 10.5 पर्यंत न्यावं लागेल, नेलं पाहिजे. आणि हा बी प्लॅन तुमच्याजवळ तयार पाहिजे. आणि अनेक फायदे आहेत त्याचे. माझ्या गावाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. वर्धा जिल्ह्यात माझं गाव आहे चांडकीर म्हणतं, गावात सर्वांना माहिती. त्या गावामध्ये जेवढे बौद्ध आहे, आमचे 150 घर आहे, त्यांनी बौद्ध सांगितले. जनगणनावाल्यांनी त्या जनगणनेच्या नियमाप्रमाणे, केंद्राच्या नियमाप्रमाणे ते ओपन मध्ये गेले. या गावामध्ये अनुसूचित जातीचे लोक नाही म्हणून आमच्या गावचं ग्रामपंचायतचं रिझर्वेशन रद्द झालं. एकही जागा नाही. तिथे दलित वस्ती सुधार योजना येत नाही. आल्या तर त्या 2-4 लोकांनी काही सांगितलं तेवढ्या पुरते येते, त्याच्यावर परिणाम झाला. हे गाव पातळीवर सुद्धा असे परिणाम होतात. राजकीय जागा तर सोडा, राजकीय जागा बाबासाहेबांनी नाकारल्या होत्या. पण स्थानिक लेवलला कोणीच राजकीय पार्टीचे लोक नसतात. ते गावातलं आपल्या समाजाचं हित जोपासत असतात. पण त्याला जर तिथे त्या ग्रामपंचायतमध्ये एक सुद्धा अनुसूचित जातीचा माणूस जाऊ शकत नसेल तर तुम्ही विचार केला पाहिजे. एक तर त्या सूचीमध्ये बदल केला पाहिजे, त्याची मागणी करायला पाहिजे, आणि बदल होईपर्यंत असलेल्या कायद्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. मित्रांनो, मी बराच वेळ बोललो. आपण संयमाने सगळं ऐकलं. गानार साहेबांनी, आपल्या नागलोक असोसिएशननी मला इथे निमंत्रित केलं. त्यासाठी मी आपला सर्वांचा आभारी आहे. मी आपला निरोप घेतो. सर्वांना जय भीम. इथेच थांबतो.